थरथरते हातात रांगोळी, आत सारवण शुद्ध केला. चाफ्याच्या फुलाने सजवला देवारा, सर्व आवरून शुद्ध झाला. वाकून होती थोडी उभी, हातात तुटकी काठी. माझी नजर सुद्धा आटून गेली फक्त नातोंडांसाठी. येणार होता माझा राजा, म्हणून कोंबडीवाड्यांचा केला होता बेत. आता पिल्लांची पण पिल्लं झाली रे. माझा बाबू का नाही अजून येत? छान छान गोष्टी नातोंडांसाठी मी ठेवल्या होत्या जपून. शोधत होते, सापडतच नव्हते. म्हटलं बसले असतील लपून. त्यांना घेतलेली खेळणी सुद्धा मी मोठी झालेली पाहिली. विचारत असतील का ते सुद्धा पप्पांना, आपली आजी कुठे राहिली. बोलत होते गाववाले, मी आता जास्त वेळ काय टिकत नाही. माझ्याच रानातले काजू आंबे माझ्या नातोंडांसाठी विकत नाही. एवढा कसला रे तू व्यस्त झाला? तुझी म्हातारी दिसत नाही तुला? आज 5 दिवस झाले मी मरून पडले. कुणी पाणी सुद्धा पाजला नाही रे मला. ऐन पावसाळी सगळं विजल्यावर पत्ता शोधत आलाच बाळा. वाटलं विचारशील आई कशी गेली. तुझा जमिनीवर होता डोळा. पडलेल्या इथल्या भिंतीच काय. एक झाडाचा तुला शाप आहे. कारण नुसत्या वारसा हक्कामुळे तू माझ्या नातोंडांचा बाप आहे. वेळ येते प्रत्येकाची, वेळेवर वेळच ठरवते. शेवटी कर्मच सगळे पचवते. उद्या तूही कमरेत वागशील, पण आधाराला नसेल काटे. तुझाही जीव असाच विजल, फक्त नातोंडांसाठी, फक्त नातोंडांसाठी. आई माफ कर आई. आई मी गावाकडे यायला पाहिजे होतं आई. मी नातवंडांना आणायला पाहिजे होतं आई. आई माफ कर आई. आई 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 आई